चुकून चुकून बोलली, चुकून. जाऊ दे ना, चुकून बोलली. बोला आता. मी काही नाही बोलणार, तुम्ही बोला. मी बोलणार नाही, मी करून दाखवलंय. खरंच 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 त्यांनी करून दाखवलंय. दे पाणी दे. त्यांच्यामुळे ते सगळं शक्य झालंय. आता मी सांगतो काय झालं ते. काय नाही, बेसिकली धनाच्या घरच्यांना सगळ्यांना काळजी वाटत होती की ती प्रेग्नंट आहे आणि तिला इथे मोलकरणीसारखं वागवलं जातंय. आधी ते आमचं ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. ते सारखं म्हणत होते की कशावरनं तुम्ही आयुष्यभर तिची जबाबदारी घ्याल, उद्या तिला घरातनं बाहेर काढलं तर. आणि जयेशवर सुद्धा ऑब्जेक्शन्स होती बरीच. त्याने कसं तिला प्रेमात अडकवलं, तो कसं तिला पळवून घेऊन गेला, त्याचं पुण्यात काही घर नाही, नोकरीचा काही पत्ता नाही, वगैरे वगैरे वगैरे. मी त्यांना सांगितलं, अहो तिला जर घराच्या बाहेर काढायचं असतं तर मी कधीच काढलं असतं. आता ते इतक्या हक्काने राहत आहेत त्या घरात की मला सुद्धा ते बाहेर काढतील. आणि तेवढ्यात काकेचा फोन आला आणि आपल्या मधल्या काकाने जे काही मधल्यामध्ये घोळ घातले होते ते सगळे धनाच्या भावाला सांगितले आणि मग त्यांची खात्री पटली. हे पण काके, तू हे सगळं कसं काय साध्य केलंस रे? ओम, एक मिनिट. रणजितनं हे सगळं कसं काय साध्य केलं, ती स्टोरी फारच रोमांचकारी आणि ऍडव्हेंचरस वगैरे आहे. ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन. पण एक गोष्ट मला मात्र पटली. मी जरी तुझा मोठा भाऊ असलो ना तर या बाबतीत तू माझा दादा आहेस. काय काय दादा हे काय? बर, ते डिटेल जाऊ दे, आधी तुझी स्टोरी सांग पुढे. आणि मग आपल्या हिरोची एंट्री झाली, कामत आजोबांची. त्यांनी जी काय बॅटिंग केली आहे, असं गोड बोलत खणत 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 त्यांनी एक नातं शोधून काढलंच. तुम्हाला माहितीये आता धन आणि कामत आजोबा हे लांबचे नातेवाईक आहेत. धनाचे बाबा हे कामत आजोबांच्या मावस बहिणीचे काका आहे. चुलत काका, चुलत 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 वा, काय कमाल आहे बघा ना. मानलेलं नातं बिलीव्ह करण्यासाठी लांबचं कुठलं तरी सख्खं नातं उपयोगी पडलं. आणि मग काय, नातं आहे म्हटल्यानंतर धनाच्या बाबांना काय पाझरच फुटला. त्यांना मग खात्री पडली की धना कशी चांगल्या घरात आहे, तिचे तिथे कसे हाल होत नाहीयेत आणि तिचं कसं भलं होईल. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की माझं लग्न आहे आणि माझ्या लग्नाला धनाने येणं किती महत्वाचं आहे. मी त्यांना याची खात्री पण दिली की कदाचित लग्नानंतर काही दिवस मी बाळंतपणासाठी घेऊन जा तिला. मग काय, त्यांनी दिली परमिशन. वा वा आजोबा. कसं आहे माहितीये का, धनाचे आई वडील मूळचे चांगले आहेत, पण यांनी पळून जाऊन लग्न केलं ना, त्यामुळे त्यांचा खूप राग होता. आणि काय आहे, जातीबाहेर लग्न केलं ना की गावात लोक बोलतातच. हो, अहो त्यांच्या तोंडाला कोण हात देणार नाही का? खरंय, पण आता आता सगळं शांत झालं ना. अहो शांत म्हणजे काय, शेवटी हिचे बाबा मला मिठी मारून रडले, कुस्तीच झालं. म्हणजे वायलिन वाजलं तर शेवटी. अहो आम्ही धनाकडे जेवलो पोटभर. सांगताय काय? तुम्ही जेवलात तिथे? आता मला कळलं की धनाच्या हाताला एवढी चव कशी. अरे धनाच्या आईच्या हाताला काय चव आहे, अमेझिंग. वाव, म्हणजे तुम्ही सगळे तिच्याकडे जेवून आलाय? हो, मी पहिल्यांदाच खाल्लं या घरी, नाही तर एरवी मार खात होतो ना. हो ना, गुरुजी 2-3 दिवस जेवलेच नव्हते. तू चोपत असशील ना तिकडे मस्त. हो, म्हणजे बाळासाठी. वा, हे जे काय कारण सापडलंय ना तिला बाळासाठी. पण बरोबर खायला पण तिने असं काय. चला, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता धना माहेरी जाणार बाळंतपणासाठी, चोरून नाही मानानं. काय, आणि हो, आम्ही धनाचे लहानपणीचे फोटो बघितले तिच्या घरी. तुम्हाला माहितीये ही गोड होती लहानपणी. ही माझी बायको सुंदरच दिसते. हे घ्या, तुमच्या वहिनीचा फोन आला. अरे वा. बोल ईशा. हॅलो ओम, अरे कुठेस तू? मी कधीपासून फोन करते तुला, तू का माझे फोन घेत नाहीस? आई आले का? कुठे आहेत वहिनी, कुठे आहेत दादा, कसे आहेत, आलेत का ते घरी परत? हो हो हो, सगळे आले. एक 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 मिनिट थांब, एक मिनिट थांब. ऐका 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 ऐका.
बोल ईशा. हॅलो. ईशा वहिनी मी आले परत. वहिनी तुम्ही आलात, खरंच आलात परत. हो हो हो. मी पण आलो. वाव जय, मला इतकं छान वाटतंय. मला खूप छान वाटतंय तुमचा आवाज ऐकून. आता मी काय सांगू, मला इतकं जास्त टेन्शन आलं होतं. आता मस्त वाटतंय. हो एकदम मस्त. हॅलो, मी कामत बोलतोय. मी गेलो होतो त्यांच्या घरी, त्यांच्या वडिलांशी नीट बोललो, सगळं बोललो व्यवस्थित, काळजी नाही करायची, नो टेन्शन. हो, आम्ही पण थोडं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये. आमचं सांगू की नाही काय? काकी. हे बघ, ही काके बोलली. सॉरी सॉरी सॉरी. अरे हेच ऐकायला कान दर्शत होते माझे. ईशा आता माझी खरी मैत्रीण झालीस तू. काय माझं कॉन्ट्रीब्युशन ऐक. मी सत्यजित दादाला धनाच्या भावाला फोन करायला सांगितला आणि त्यानं स्वतः रचलेलं कारस्थान त्याला स्पष्ट सांगितलं. काय सांगताय ते? कसं काय बोलले पण? अगं न बोलून करतो काय तो? आयशा, अगं काय करणार तो? कारण रणजितनं त्या शांतारामला अशी ट्रीटमेंट दिली ना, घडाघडा ओकला माहितीये ना सगळं तो. आणि त्यामुळे सत्यजितला कारस्थान मान्य करावंच लागलं. वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, या सगळ्याचे सूत्रधार आमचे बंधुराज होते. ओ व्हॉट अ पिटी. का पण आहेत कुठे आता ते? आहे तेच, मान खाली घालून बसला असेल कुठेतरी. अरे पण या आनंदाच्या क्षणी त्याचं नाव कशाला घ्यायचं आपण? तर ईशा, सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि मी भयंकर खुश आहे. मी पण खूप जास्त खुश आहे. ओम, सगळ्यांना इकडे घट्ट मिठी आणि तुला ऐकून दे. बाय बाय. चला 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 चला. अरे दादा, माझ्याकडे बघून माझ्या बाबांना माफ वगैरे करू नकोस. तुला जी शिक्षा योग्य वाटते ती त्यांना दे. काय करायचं याचं सांग. मला माफ करा असं म्हणायची माझी लायकी नाही आता. मला माझी लायकी आधीच कळायला हवी होती, जेव्हा लहानपणापासून मी अपयशी ठरत होतो. पुढे कर्जबाजारी झालो होतो. शेवटचा आधार आईचं मृत्यूपत्र, त्यातही नाकारल्यामुळे मी बेभान झालो. तुम्ही सगळे इथे आनंदात एकत्र यशस्वी मला दिसत होतात म्हणून माझ्यात ईर्ष्या निर्माण झाली. मी जरी यशस्वी होऊ शकलो नाही तरी सुद्धा तुम्हाला अपयशी करून तुमची बरोबरी करू शकलो असतो असं मला वाटलं. म्हणून तुमचं घर तोडायला निघालो असेल कदाचित. माझा मुलगा माझ्यापासून दुरावला, त्याला गमावलं मी. आता तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य. हवं तर मला तुम्ही मारा, पोलिसात द्या. ओमे, आयुष्यात पहिल्यांदा बरोबर बोलतोय. याला आधी तर ठोकून काढूयात आणि मग पोलिसांच्या हवाली करू. निदान माझं तरी समाधान होईल. मी काके थांब. सत्यजित काका,
तुला माफ केलं मी. हीच तुझ्यासाठी शिक्षा आहे. जा. तुला कोणी मारणार नाही किंवा पोलिसांच्याही हवाले करणार नाही. पण एक लक्षात ठेव, हे माझं कुटुंब नेहमी एकत्र असणार. त्याला तोडण्याचा विचारही करू नकोस. आणि माझ्या या कुटुंबात आता समीर आणि काकू सुद्धा आहेत. पण या कुटुंबात आता तू नाहीयेस. तुझा आमचा काहीही संबंध नाही. जा, जग एकटा बेवारशासारखा. हीच तुझ्यासाठी खरी शिक्षा आहे. तू जाऊ शकतोस. बोला. मी सत्यजित बोलतोय. माहिती आहे मला. मला वाटलंच होतं तुमचा फोन आहे. बोला. मला क्षमा करा. हे बघा, तुम्ही मला अजिबात फोन करू नका. मला तुमचं बोलणं ऐकण्यात काहीही रस नाही. हे बघा, मी नालायक माणूस आहे. मला क्षमा करा. अहो, मी कोण क्षमा करणार? तुम्ही ज्यांच्याशी वाईट वागलात ना, त्यांची क्षमा तुम्ही मागितली पाहिजे. आणि खरं सांगू का, तुम्ही ते घर सोडून जा आणि परत त्या घरात येऊ नका हो कधी. मी एकटा पडेन. अहो, तुम्ही काय एकटेच होता? हे सगळं जेव्हा तुम्ही वागत होतात तेव्हा हा प्रश्न तुमच्या मनाला एकदाही शिवला नाही ना. मला कमाल वाटते. तुम्ही स्वतःच्या बायकोला परक केलं, मुलाला परक केलं, ओमला परक केलं. तुमच्या घरातली सगळी सोन्यासारखी माणसं तुम्ही घालवली. स्वतःच्या आई वडिलांची वाईट वागला. तुमच्या सगळ्या रक्ताच्या नात्यांशी तुम्ही वाईट वागलात ना, त्याची शिक्षा आहे. तुम्हाला सांगू, मनुष्य जेव्हा स्वतःच्या नजरेतून पडतो ना, तेव्हा त्याला सांभाळणं फार मुश्किल होतं. सत्यजितराव, ही वर्तमानात चांगलं वागण्याची गरज असते. तुम्ही आता या जगन्नियताला प्रार्थना करा की पुढच्या जन्मात तुम्हाला प्रायश्चित्त घेण्याची संधी मिळावी. नाहीतर हे असंच या राहटगाडीत फिरत राहाल, मोक्ष काही मिळणार नाही तुम्हाला. नको मला पुढचा जन्म नको. मला या जन्मी जो उरलाय त्याचं काय करू मी? काय जे करायचंय ना ते कृतीतून करा. तुमच्या बोलण्यावर नाही विश्वास ठेवता येत आता. मला एक सांगा, मी तुम्हाला एक एक सांगत होतो ते तुम्हाला माहिती होतं ना? अहो, सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. तर मला वाटतं कुणीच स्वतःला सगळ्यात जास्त हुशार वगैरे समजू नये. त्या माफी मागण्याच्या फंदात पडू नका. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही खरंच प्रामाणिकपणे प्रयत्न केलात ना, तर मी तुमच्या पाठीशी उभा असेल. काय आणि शेवटी मलाही तुमच्यापासून शिकायला मिळालंय की रक्ताची नाती हीच काही सर्वश्रेष्ठ नाती नसतात. तर काळजी घ्या. बघा काय जमतंय ते.
आजी नमस्कार करतो. मी चिपळूणला चाललोय परत. काय खूप चुका केल्या मी. देवापुढे हात जोडले, माफी मागितली, फक्त तुमची माफी मागायची राहून गेली. मला क्षमा करा. कुठे निघालास? काय नाही, मी चाललोय परत गावाला. आत ये. आपण आत ये. बस इकडे बस. सत्यजित, अजित नावाचा एक विलन होता आमच्या काळी, पण तो माणूस फार चांगला होता. आता तुझ्यातला विलन गेलाय, तू आता माणूस होऊन दाखव. पण आजी मला फिल्म नाही आवडत. आवडावी लागेल. तुझा मुलगा काम करतोय ना फिल्म मध्ये. हे बघ, हे लग्न होईपर्यंत तू कुठेही जाणार नाहीये, समजलास? जा माझं औषध घेऊन ये. म्हणजे मी या घरात? अरे औषध घेऊन ये, वेळ झाली औषधाची. मी सांगेन ओमला. जा औषध घेऊन ये. अरे अरे पुरे झालं झालं. जा जा, उशीर होतोय. अरे काय परत परत? माझी बॅग राहिली. विषय संपला. ओ उमादेवी, ते होमाचं कुंड कुठे आहे? झालं. तुम्हाला काही काम सांगितलं ना की तुम्ही मला येऊन विचारा. अरे या घरात एक जण सरळ उत्तर देत नाही. काल रात्री मी कंपाऊंड मध्ये ठेवलं होतं ते बाहेर. कंपाऊंड मध्ये ठेवलं? अगं बाई, कंपाऊंड मध्ये? अहो मी गुरुजींकडनं आणलं होतं ते त्यांना परत द्यायचे. भाऊजी का चोरीला गेलो का ग? तू काहीतरी अभद्र बोल नकोस ग. तुम्ही नीट बघितलायत का? अगं मी 7 प्रदक्षिणा घातल्यात आपल्या घराभोवती. मला कुठेही नजरेला दिसलं नाही ते. अरे देवा, आता ग्रह मग कसं करायचं? गुरुजी येतील कुठल्या एक क्षणी. पण हा मी बघते. ह्यांना काय? वहिनी नारळ कुठे ठेवलेत बघितले का? बघा आता. हा भाऊजींना होमाचं भांड सापडत नाही, तुम्हाला नारळ सापडत नाही. काय चाललंय होय? झाडावरचे काढून आणा आता. आता हे असं आहे, मी सरळ विचारतोय, सरळ उत्तर दे ना. म्हणजे मला काय विचारायचंय की शेवटचे कुठे पाहिले होतेस? म्हणजे मी शोधून आणतो ना जाऊन. झाडावरच पाहिले होते शेवटचे. चला चला, ए बाजू 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 बाजू. हा पाट आणि चौरंग. आता ईशाला याच्यावरती बसवा आणि यथेच्छ चोपडा हळद. म्हणा हो पी हळद आणि हो गोरी. हा याला एकट्याला मिळालाय. हा म्हणजे हे 2 कर्तव्यदक्ष पुरुष आहेत ना, ह्यांना होमाचा कुंड आणि नारळ मिळत नाहीयेत. ते सापडणारच नाही ना, कारण का बंटी खेळ होता मगाशी त्याच्या बरोबर. मी त्याच्याकडनं घेतला आणि मगाशी घरात आतल्या खोलीत नेऊन ठेवलं. बघितलंस? हा बंट्याला चांगला बघितलाच पाहिजे एकदा. नाही नाही, बंट्याला बघायची गरज नाही, तुम्हाला बघायची गरज आहे. हो, मुळात त्याच्या हाती लागलंच कसं ते तुमची जबाबदारी होती ना. हा एकटा राघवच कामाचा आहे. अगदी खरं. म्हणजे आम्ही दोघे काही कामाचे नाही. ऐकतोस ना? नाही पण दादा, मला असं वाटतं की म्हणजे तुझंही थोडंसं चुकलंच. अरे जरा लक्ष ठेवायला पाहिजे होतंस ना तू. तुमचे दिवे कधी पेटायचे हो? हा तो माळा लावून गेलाय काल. त्या काय शोभेच्या आहेत? नाही, शोभेच्याच आहेत त्या, माहितीये मला. पण पेटल्या तर शोभेच्या ना. अरे लग्न घरे का काय आहे? भांडताय काय सारखे? थांब 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 थांब. त्याचाच फोन दिसतोय. नाही झापतो तुझ्या समोर झापतो त्याला. अरे भैया, अरे ये भी कोई आने का टाइम है क्या? किती उशीर? नहीं, वो ट्रैफिक बीफिक का मेरे को कुछ बोलत मत. वो बाहर में वो झाड़ पे माला लगा है ना, लाइटिंग किया है. अरे पेटताच नहीं है यार वो.
काय काय आपल्याला राष्ट्रभाषेमध्ये नाही रागवता येत ना, मराठीत सांग ना त्याला शांत. बर 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 हे बघ भैया, अरे बाबा आहेस तिथे थांब, माझी वाट लावू नको. एनिवे तो बंट्या कुठे आधी सांग मला, मी बघतोच त्याच्याकडे. नाही ना तू